नमस्कार. मी मंदाकिनी गुरु. मी आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनेल ज्योतिर्नेच मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्तात्रयांचा आणि श्री स्वामी समर्थ माऊलींचं स्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा जो हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र गौरीची आपण पूजा कशी करावी, त्याचबरोबर या चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची आपण अशी कोणती पूजा करावी. मराठी महिन्याच्या नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्यापासूनच होते आणि वसंत ऋतूला सुरुवात ही चैत्र महिन्यापासूनच होते. त्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या सण समारंभाच्या दृष्टीनं चैत्र महिना हा हिंदू धर्म संस्कृतीतील खूप महत्वाचा महिना मानण्यात आलेला आहे. या चैत्र महिन्यामध्येच आपण चैत्र गौरीची पूजा ही करत असतो. चैत्र गौरीची पूजेची मांडणी कशी करावी, त्याचबरोबर या चैत्र महिन्याच्या अखंड महिन्यामध्ये कुलदेवीसाठी आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात याची माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. चैत्र महिना हा भरभराटीचा महिना, उन्नतीचा महिना म्हणून या चैत्र महिन्याकडे बघितलं जातं. चैत्र महिन्याची सुरुवात ही गुढीपाडवा या सणाने होत असते. त्याचबरोबर या चैत्र महिन्याच्या सुरुवातीलाच प्रत्येकाचं घर हे धनधान्यानं भरून निघालेलं असतं. प्रत्येकाच्याच घरामध्ये नवीन धान्य आलेलं असतं. सर्वत्र आनंद सुरू असतो. याच चैत्र महिन्यामध्ये महिलांचा सर्वात आवडता उत्सव म्हणजे चैत्र गौरीचा उत्सव. हा चैत्र गौरीचा उत्सव पूर्वीपासूनच आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये साजरी केला जातो. महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थानमध्ये ही चैत्र गौरीचा हा उत्सव साजरी केला जातो. या उत्सवाला वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळी नावे आहेत. महाराष्ट्रामध्ये चैत्र गौरी, आंध्र प्रदेशमध्ये सौभाग्य गौरी, राजस्थानमध्ये गणगौर म्हटलं जातं. चैत्र शुद्ध तृतीयेला एका छोट्या पाळण्यामध्ये चैत्र गौरीची पूजा केली जाते. घरामध्ये असणारी चैत्र गौरीची मूर्ती किंवा अन्नपूर्णेची मूर्ती पूजेसाठी आपण वापरू शकतो. महिनाभर लाडक्या माहेर वासनीचे म्हणजेच लग्न झालेल्या मुली माहेरी आल्या की त्यांचे लाड पुरवले जातात, कोड कौतुक केले जाते. आज मी तुम्हाला चैत्र गौरीची पूजा कशी करावी, पूजेची मांडणी कशी करावी, नैवेद्य काय दाखवावा, चैत्र गौरीची कधीपासून कधीपर्यंत पूजा करावी, चैत्र गौरीच्या या पूजेविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. चैत्र गौरी म्हणजे साक्षात आपण पार्वती मातेचीच पूजा करत असतो. चैत्र गौरीला नैवेद्य काय दाखवावा, माहेर वासनीला नैवेद्य कसा असावा. माहेर वाशिन देवीला नैवेद्यामध्ये आंब्याची कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ, आंब्याच्या कैरीचे पणे, बत्तासे, टरबूज, कलिंगड यासारखी या ऋतूमध्ये जी मिळतात ना ती सर्व प्रकारची फळं, भिजलेले हरभरे यांचा वापर या नैवेद्यामध्ये केला जातो. असे कौतुक होत असताना अक्षय तृतीयेला गौरी जेव्हा पुन्हा सासरी जायला निघते तेव्हा खीर, कान्होला, दही भात, पुरी, आंब्याचा रस, वेगवेगळ्या प्रकारचे तळलेले पदार्थ, वरण भात अशा पदार्थांचा त्या नैवेद्यामध्ये समावेश केला जातो. त्यावेळी हा उत्सव साजरी केला जातो. त्यावेळी सुहासिनी स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलवलं जातं. त्या सुहासिनी स्त्रिया एकत्र येऊन गौरीचे लाड करण्यासाठी, गौरीचे कौतुक करण्यासाठी तिच्यासाठी गाणीही म्हणतात. सुहासिनी स्त्रियांना पानाचा विडा देऊन त्यांची ओल्या हरभऱ्याने ओटीही भरण्याची पद्धत आहे. चैत्र गौरी कधीपासून कधीपर्यंत बसवली जाते याविषयी थोडंसं जाणून घेऊया. गुढीपाडव्यानंतर येणारी गौरी तृतीया म्हणजेच चैत्र शुक्ल तृतीयेच्या दिवशी गौरी तीज या तिथीवर गौरी बसवण्यात येते. तसेच अक्षय तृतीयेपर्यंत बसवली जाते. गौरी तृतीयेला माहेरी येणारी माहेर वाशिनच्या सासरी जायला अक्षय तृतीयेच्या दिवशी निघते. चैत्र गौरी पूजन कसे करावे याविषयी थोडंसं जाणून घेऊया. सर्वप्रथम संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यावी. घराचा सर्व कोपरा स्वच्छ करावा. अंगणाची, मुख्य दरवाजाची स्वच्छता करून घ्यावी. त्याला हळदीचं लेपन द्यावं. दारामध्ये छान अशी रांगोळी काढावी. सर्व देवी देवतांचं पूजन करावं. सर्व देवी देवतांचं पूजन केल्यानंतर एक लाकडी पाट किंवा एक लाकडी चौरंग घ्यावा. त्या लाकडी चौरंगावर रेशमी कापड अंथरावं. ते कापड लाल, पिवळ्या, नारंगीच्या कलर मध्येच वापरावं. काळं कापड आपल्याला अंथरायचं नाही. शक्यतो ही जी पूजा आहे ना, ही पूजा ईशान्य कोपऱ्यामध्ये मांडावी. पूजा करताना एकतर आपलं तोंड पूर्व दिशेस झालं पाहिजे किंवा एकतर आपलं तोंड उत्तर दिशेस झालं पाहिजे. अशी जर पूजेची मांडणी आपण केली ना तर आपली ही पूजा फलदायी होते. आपण जे पाट चौरंग मांडून त्याच्यावर जे रेशमी कापड अंथरलेलं आहे ना, त्या रेशमी कापडावर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जवळ जी दुर्गा मातेची, पार्वती मातेची, लक्ष्मी मातेची, अन्नपूर्णा मातेची जी काही आपल्याकडे मूर्ती आहे ना ती मूर्ती ठेवायची आहे. त्या मूर्तीच्याच पाठीमागच्या साईडला जो काही आपल्याला ज्या रूपातील देवीचा फोटो आहे ना तो फोटोही आपल्याला त्या चौरंगावर पाटावर ठेवायचा आहे. तो तसा फोटो मूर्ती ठेवून झाल्यानंतर फोटोच्या मूर्तीच्या उजव्या साईडला आपल्याला मंगल कलशाची स्थापना ही करायची आहे. मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर त्या मंगल कलशाच्या समोर आपल्याला गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आहे. कारण कोणतीही पूजाविधी करताना सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं आवाहन करायचं असतं, गणपती बाप्पांचं पूजन करायचं असतं. असं
गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या शेजारी आपल्याला सर्व देवी देवता म्हणून एका सुपारीचंही पूजन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जी फळं आहेत ना, ती फळं आपल्याला त्या पाटावर ठेवायची आहेत. जे काही आपण नैवेद्यासाठी पदार्थ केलेले आहेत ना, ते पदार्थही आपल्याला त्या पाटावर ठेवायचे आहेत. जसं की कैरीचं फळ, कैरीची कोशिंबीर, जे काही तुम्ही गोडधोड पदार्थ केलेले आहेत ना नैवेद्यासाठी, ते गोडधोड पदार्थ ठेवायचे आहेत. त्याचबरोबर वाटीमध्ये दूध ठेवायचं आहे. खडी साखर, लाह्या बत्याचा नैवेद्यही ठेवायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये जो काही आपल्याला पुरणपोळीचा, लाडवाचा जो काही नैवेद्य शक्य आहे ना, तो नैवेद्यही करून आपल्याला ठेवायचा आहे. पूजेची सुरुवात करण्याच्या अगोदर आपण जे काही निरंजन समई लावून ठेवलेले आहे ना, त्या निरंजन समईचं पूजन करायचं आहे. नंतर गणपती बाप्पांचं पूजन आवाहन करायचं आहे. त्यानंतर जे देवीची आपण मूर्ती ठेवलेली आहे, फोटो ठेवलेले आहे, त्या फोटोला हार घालायचा आहे, मूर्तीला हार घालायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, देवीची आरती करायची आहे. ती करून झाल्यानंतर मी तर काही तुम्हाला सेवा सांगणार आहे. त्या सेवांच्या पैकी जी काही तुम्हाला सेवा जमेल ना, ती सेवा ही तुम्हाला यावेळी करायची आहे. जसं की दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे, देवीच्या श्रीयंत्रावर, मूर्तीवर कुंकुमार्चन करणे. कुंकुमार्चन हे पंचमीला, सप्तमीला, अष्टमीला आपल्याला करायचे आहे. देवीची ओटी भरणे, हळदी कुंकवाला सुहासनी बोलवून त्यांना हळदी कुंकू देणे. दररोज देवीची सकाळ संध्याकाळ आरती करणे. 9 मंत्राचं पठण जप करणे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, या मंत्राचं पठण जप करणे. स्त्री सुक्त म्हणणे, पुरुष सुक्त म्हणणे, यातल्या ज्या काही सेवा तुम्हाला शक्य आहेत ना, त्या सेवा तुम्ही या कालावधीमध्ये करू शकताय. त्याचबरोबर मी तर तुम्हाला सांगू इच्छिते, या चैत्र महिन्यामध्ये मंगळवार, शुक्रवार, गुरुवार या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पाण्यानं भरलेलं भांड हे आपल्याला मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर ठेवायचं आहे, देव्हाऱ्याच्या समोर ठेवायचं आहे. पाण्यानं भरलेलं आपण भांड घेतलेलं आहे ना, जे वाडगं घेतलेलं असू द्या, परात घेतलेला असू, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, चंदन, दूध, साखर हे सगळं एकत्र करायचं आहे. हे एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फुलाच्या पाकळ्या हे टाकायच्या आहेत. जर जास्त फुलं असली त्याच्यामध्ये आपल्याला फुलं टाकायची आहेत. आणि हे असं जे पाणी आहे ना, हे पाणी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या हाताला ठेवायचं आहे किंवा आपल्या देव्हाऱ्याच्या समोर ठेवायचं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला इथं सांगू इच्छिते, या चैत्र महिन्यामध्ये दररोज आपल्याला आपल्या दारामध्ये सरळ रांगोळी करायची आहे. त्यावेळी आपण दारामध्ये रांगोळी काढतो ना, त्या रांगोळीमध्ये आपल्याला आवर्जून आईची पावलं, लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक, ओम अशा रांगोळीचा समावेश प्रामुख्यानं करायचा आहे. अशी शुभ फलदायी देणारी रांगोळी जर आपण आपल्या अंगणामध्ये, दारामध्ये, देव्हाऱ्याच्या समोर काढली ना, तर आपल्या घरामध्ये भरभराट येत असते, आपल्या घरामध्ये ऊन येत असतं, आपल्या घरामध्ये कशाचीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही, आपल्या घरामध्ये भरभराट येते. म्हणून अशी शुभ फलदायी देणारी रांगोळी आपल्याला या चैत्र महिन्यामध्ये आवर्जून काढायची आहे. बरोबर मी तर तुम्हाला सांगू इच्छिते, आपला जो देव्हारा आहे ना, त्या देव्हाऱ्यामध्येही शक्य होईल ना तेवढा आपल्याला अखंड दीप कसा तेवत राहील, अखंड ज्योत आपल्या देव्हाऱ्यामध्ये कशी जळत राहील, याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर मी तर सांगू इच्छिते, ज्यांना कोणाला शक्य होईल ना, त्यांनी दररोज आपल्या दाराच्या चौकटीला आंब्याच्या पानाचं, अशोकाच्या पानाचं, झेंडूच्या फुलांचं असं तोरण आपल्या चौकटीला, मुख्य दरवाजाला लावायचं आहे. ज्यांना दररोज तोरण लावणं शक्य नसेल त्यांनी मंगळवार, शुक्रवार, गुरुवार या दिवशी तरी आवर्जून तोरण लावायचं आहे. असं मंगल तोरण आपण आपल्या मुख्य दरवाजाला, चौकटीला लावल्यामुळे काय होत असतं, आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. आलेली लक्ष्मी आपली अखंड रूपाने आपल्या घरामध्ये राहत असते. ही जी पूजा करणार किंवा हे जे देवीचं आपण करणार ना, हे देवीचं आपण पूर्ण भक्तीनं, श्रद्धेनं आणि निष्ठेनं आपल्याला करायचं आहे. समर्पित भावनेनं करायचं आहे. आपण कोणत्या घरामध्ये राहतो, पूजा किती मोठ्या प्रमाणामध्ये करतो किंवा किती मोठा आरास करतो, ह्याच्यापेक्षा आपण कुठल्या भावनेनं ती पूजा करतो, किती समर्पित मनानं करतो, ह्याला खूप जास्त महत्व आहे. कारण देव भक्तीचा भुकेलेला आहे. म्हणून मी तर तुम्हाला सांगू इच्छिते, पूजा करताना एखादं जर तुमच्याकडे साहित्य नसेल किंवा काही जर कमतरता असेल, तर त्याचा मनात कुठलाही विचार न करता जे काही साहित्य तुमच्याकडे उपलब्ध आहे ना, त्या साहित्यामध्ये तुम्ही पूजेची मांडणी करा, पूजाविधी करा आणि पार्वती मातेचे, आपल्या कुलदेवीचे कृपा आशीर्वाद घ्या. अशी चैत्र गौरीची पूजा केल्यामुळं आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, यश, कीर्ती येणार आहे आणि आलेली आपली लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये अखंड रूपाने टिकून राहणार आहे. हा जो माझा व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.